तू पुढचं थोडक्यात कथानक असं कथानक कसं सांगू आता. हा, तुम्हाला पेपर भेटायच्या अगोदर जसे प्रश्न भेटतात ना, तर त्याला म्हणतात कथानक. तर तसं पुढचा कथानक असं आहे की मराठवाड्यातील एक खेड आहे. या खेडेगावात एक गर्भश्रीमंत शेतकरी राहतो. या शेतकऱ्याचं नाव आहे बाप्पा. हा बाप्पा म्हणजे एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व. या माणसाला एकुलता एक लेक आहे. या लेकाचं नाव आहे गुरु. हा म्हणजे एकदम हुशार मुलगा. पहिले गावाच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. नंतर तो शहरात जातो, तिथेही तो पहिल्या नंबरात पास होतो. तालुक्याच्या शाळेत जातो, तिथेही गुरु पहिल्याच नंबरात पास होतो. पण इथं त्याचं शिक्षण अटकतं. नंतर तो शिक्षणासाठी त्याच्या गावाहून 8,000 किलोमीटर दूर लंडनला गोडे कॉलेजला शिकायला जातो. तुम्हाला माहित नसेल पण आपलं तिकडं सुद्धा एक कॉलेज आहे. तर तो तिथे शिकायला जातो. आणि गंमत सांगू, तो तिथेही जाऊन पहिल्या नंबरात पास होतो, पण खालून. कारण रिकामे कामं करायचं हो फक्त तिथे जाऊन. पण असं करता करता तो त्याच्या कॉलेजला एक नटसम्राट नावाचं मोठं नाटक करतो आणि खूप गाजतो. हे गाजता गाजता तो एक घोटाळा करतो बघा. एका वराडी पुरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं एक गोड स्वप्न घेऊन तो त्याच्या गावी परततो. आणि गावी आल्या आल्या तो सरळ त्या पुरीच्या बापाच्या घरी जातो मागणं घालायला. पण आता त्या पुरीचा बाप म्हणजे शामराव आणि त्यांची बायको सरू, हे दोघं कुठेतरी गावाला जायच्या गडबडीत आहे. तिकडं तर दोन्ही चालतं मित्रा. मुलं पण येतात, मुली पण येतात, तिसरे चौथे सगळेच येतात. सो असेच तो त्या मुलीच्या बापाच्या घरी त्याला मागणं घालायला जातोय. बट सरू आणि शामराव हे दोघं कुठेतरी बाहेर गावी जायच्या गडबडीत आहेत. तर आता तिथं काय गडबड चालली, काय होतंय हे बघूया. कारण आपण म्हणतो ना की त्यांच्यामध्ये बरीच गावच्या भाषेत तंतन होती, बनबन होती, बाचाबाची होती. तर तीच आपण आता पुढे बघूया. ठीक आहे. तर आपण असंही करूया, हे त्या मुलीच्या बापाचं घर आहे. इकडं एक भिताड आहे, इकडं बी एक भिताड आहे, हे मांग बी लय मोठी भिताड आहे. आणि या भिताडाला ना काही फोटो लटकलेले आहेत. कोणते? लक्ष्मीचा फोटो आहे, मारुतीचा फोटो आहे, खंडोबाचा फोटो आहे, बाबासाहेबांचा फोटो आहे, महाराजांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो आहे, महावीरांचा फोटो आहे. थोडं वेगळं वाटतं ना ऐकायला. कारण हे घर म्हणजे ना एका माणसाचं घर आहे. इथं बैठकीतला फोटो पाहून विचार ओळखण्यापेक्षा त्याची जात काढणारे लोक नेहमी गाफील राहतात. अशा या माणसाचं घर आहे. तर आता ही गडबड चालते, हे कुठेतरी जायच्या तयारीत आहे. तर आता बघूया इथं काय गडबड चालली आहे. तर आपण सुरू करूया आपल्या पुढच्या कार्यक्रमाला. तर चला. अरे आवरा आवरा, अरे आवरा पटा पटा पटा, लवकर जायचंय. अरे अशी बांधतो का कळवटी? आवड दुरी, आवड दुरी. जे आईला तोडली दुरी. आता भर सामान सगळं त्या पिशवीमध्ये. चल. आणि आमची अहो कुठं गेले? ए सरू, सरू कुठे गेली आहे? लवकर इकडे ये. अहो आलेच की, इथेच तर होते मी. एवढं काय त्याच्या तोरडण्यात? अगं आपल्याला गावाला जायचंय. तू समजा सामान घेतलंय का? दुपटे दापटे खायचं प्यायचं घेतलंय का नाही? अहो घेतलाय ना. तुम्ही त्याचा काय विचार करताय? खायचं प्यायचं समजा सामान घेतलंय. हे बघा तुम्हाला सांगते आता. हे बघा रव्याचे लाडू घेतले, बेसनाचे लाडू घेतले, शेंगदाण्याचे लाडू घेतले, चिवडा घेतलाय, शेव घेतलाय, चकल्या घेतल्या, सगळं घेतलंय बघा. बस घे जरा. खाय प्यायचा विषय निघला की हिला सांगूच नका. कसं करू जा, काही करू द्या. खायला काय केलं की कशी विचारती? कसा झाला नमुना, कसा झाला नमुना, कसा झाला नमुना, असा झालाय नमुना. इकडे तुला एक सांगू, आता आपण गावी जाणार ना बस ना, तर मी बस मध्ये बी मध्ये उभा राहणार आहे. काऊन? आजूबाजूला बसलो तर टायर फुटल ते.
फुटल. हुई, हुई तिकडं. हे आटपाय लवकर. इथं पिठलं कोणी सांडलंय? अच्छा, आमचा मुकुंद गेलाय का? बरं, चालतंय चालतंय चालतंय. हो, मी काय म्हणते, कोणती साडी नेसू सांगा ना, कोणती साडी नेसू? आपल्याला सगळ्यांना वायवात मोठी मोठी प्रश्न विचारून गार करणारी ही मंडळी घरी घरी मॅडमच्या याच प्रश्नापुढे थंडीगार होते. अग कोणची बी नेस की, तुला कोण बघायला तिकडं? अहो, या वयात बी तुमच्यापेक्षा जास्त लंबे केस आहे माझ्या डोक्याला. समजलं का? एवढ्या चिडायला काय झालं तुला? बरं एक काम कर, वरून फुला फुलाची आणि मोठ्या कासाची नेस. जा जा लवकर जा. आता बाहेर जायचंय आणि बायकोचं उरकत नाही म्हटल्यावर नवऱ्याची चिडचिड सर होते ना. अरे आवर ना पटपट, एवढा वेळ लागतो का? लवकर आवर जरा. थांबा हो, कुठे? बाहेर गावी जायचं म्हटल्यावर थोडा नट्टापट्टा चालायचा. बघा कुंकू लावते समध्या गावाचं. काय तुमच्या नावाचं? तुम्ही काय ऐकलं? चला चला, नाही कोण म्हणतंय? चला यावर ना पटपट, इथं 6 फुटी कुकू उभय. एवढा टाइमपास करताय का कोणी? अहो इकडे या, इकडं या. आता आपण बाहेर गावी गेलो आणि तिकडं कोणी विचारलं तुम्ही आहे का गेले, तर काय सांगू? पाहिजे ना तुमच्या नावाचा बिल्ला. चला चला, नाही कोण आता वरती का लाद घालू? अरे चला घ्या, तुमच्या नावाचा बिल्लाच लावला, बिल्लाच लावला. चला. नुसती बुडबड आणि तुम्ही हे सगळं आहे ना, हे माझ्याच भोवती गुर्र गुर्र करा. बाहेर गावी गेले की घाला तुमची शेपूट दगडाखाली. चला चला जरा पटपट चला. अगं ते सोड ग, पहिले सांग तू सगळं सामान घेतलंयस का? काय करू बाई या माणसाचं? समज घेतलं का? समज घेतलं का? अगं पाहिजे काय तुम्हाला? अगं तुला एवढं कसं समजत नाही? सामान घ्यावं, सगळं सामान घ्यावं, हे घ्यावं ते घ्यावं, बॅगा भराव्यात, तयारी करावी, आपल्याला गावाला जायचं ना. अहो पण तुम्हाला पाहिजे तरी काय? अगं तू फक्त एवढं सांग, तू समज सामान घेतलंयस का? अहो घेतलंय ना. तू एक सांग, तू आपल्या बारक्या मुकुंच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू एक सांग, तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. अगं तू तुझ्या चड्ड्या. जिबेला काही हाड बाई, लेकरं बाळं खेळतात, असं कोणी बोलावं का? जरा सर लोकांना जाऊन बघा, ते घरी बायकोला काय विचारले. छल्ला घेतला का? मोलमाळ घेतली का? मंगळसूत्र घेतलं का? डोरले घेतले का? कानातले घेतले का? पायातले घेतले का? जोडवे घेतले का? ते काही विचारू नका. चड्या घेतल्या का? चड्या घेतल्या का? चड्या घेतल्या का? घेतल्यात घातल्यात सगळं झालंय. या समोर ज्या तुम्हाला 6 सुटकेसा दिसतात ना, त्या सुटकेसा भरून नुसत्या चड्ड्याच घेतल्या.
तिकडे लग्नाला मंडपात गेले ना की तिकडे चड्ड्याच घालून हिंडा. आणि कोणी विचारलं ना ते म्हणा आमच्यात लग्नात एवढंच घालत्या. कोणाचा जीव कशात आणि यांचा जीव काय ग पाऊस, काय ग बाई हा माणूस चडीवाला. नवऱ्याची 4 चौघात, 4 तर नाही, हे 400-500 असतील. 400-500 लोकांची जण काढून झालं असं तर निघायचं का. आपल्याला जरा घाई व्हायला. मी कवा कुठे काय केलं, तुम्हीच टाइम करताय. मी तर कवाची तयार होऊन बसले, होय का नाही. हो बाई मलाच टाइम होतो, तू तर आवरूनच बसते. मेकअप मला करावा लागतो, तुला थोडी करावा लागतो. चला आता पटपट, आपल्याला कसं लवकर जायचंय. चला चला. आपण कोण काका. मी भंगार नाही विकायचा आम्हाला, जा पुढे जा. अरे काका मी भंगारवाला नाहीये. मग दूधवाला. पण आमच्याकडे 5 म्हशी आहेत. अहो आपल्याकडे तर 4च म्हशी आहेत. 5वी तू बोलली होती आपल्याला घ्यायचं. तू बोलली होती आपल्याला घ्यायची. पण बांगड्यावाला तर कालच येऊन गेला. काका मी बांगड्यावाला नाहीये, मला तुमच्या पुरीशी लग्न करायचंय. काय बोललास. तू आज जा का जरा. काय बोललात. सॉरी तुम्ही थोड्या आत जाता का. जा जा तू जरा इकडे ये, इकडे ये रे सुकळीच्या. काका सॉरी. तर तुला माझ्या पोरीचा हात हवाय, लग्न करायचंय. देऊ का काना खाली. सॉरी सॉरी मारू नका काका. काका ऐकून घ्या. काका माझं तुमच्या पोरीवर खरंच लय प्रेम आहे. माझा जीव आहे हो तिच्यावर. मागची किती वर्ष झाली आम्ही सोबत आहे. आता माझं कॉलेज आटपलंय, मला तिच्याशी लगीन करायचंय. काका तुम्हाला खरं सांगू, मी लय गोड स्वप्न बघितले तिच्यासंग. एक छोटंसं घर, त्याला एक अंगण, त्या अंगणामध्ये एक खुर्च्या, त्याच्यावर आम्ही दोघं बसलेलो, गाणे चालताय, आम्ही दोघं ऐकतोय. या एकांतात एक शांत अशी हवा, आणि या हव्यात जो वाहणारा सुगंध असेल तो आमच्या प्रेमाचा असणार. काका मला माहित नाही आयुष्य केवढं मोठं आहे, पण जितकंही आयुष्य आहे मला सगळं तिच्यासोबतच जगायचं. मी मेलो जरी ना काका, तरी माझ्या अंगातून जो सर्वात शेवटचा क्षण बाहेर निघणार, आत्म्यानंतरचा सुद्धा, तो असेल ते तिच्यासाठीचं प्रेम असेल. काका 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 आई जशी आपल्या मुलाची 9 महिना वाट बघते ना, तशी मी तिच्यासोबत आयुष्य जगण्याची वाट बघत आहे. काका काका प्लीज समजा, माझा खूप जीव आहे हो तिच्यावर. अच्छा तर प्रेम करतोस माझ्या पोरीवर, पण करतो काय रे तू. काका मी नट आहे, कलाकार आहे. मी नाटकं करतो गावोगावी, नट नाट्य सगळं मीच करतो. अरे ते सगळं टाइमपास असते, पैसा कमवायसाठी नोकरी धंदा काय करतो. काका हे टाइमपास नाहीये. मी मागचे 7-8 वर्ष झाले हेच करतोय. ही सुद्धा एक कला आहे, याच्यातून सुद्धा उत्पन्न काढता येतं. हा टाइमपास नाहीये. अरे पण तू काय केलं एवढ्यात. काका मी मागच्या वर्षी माझ्या कॉलेजला नटसम्राट केलेला आहे. वाटलं तर विचारा सगळ्यांना, मी नटसम्राट केला होता ना मागच्या वर्षी. बघा असं काही नसते, यांना काय समजत नाही. टाइमपास असतो तो सगळा. आणि ते सोड, माझ्या पोरीला बी तू आवडतोस का. हो काका माझं नाटक पाहूनच तर माझ्या प्रेमात पडली होती. तिथूनच तर सगळं सुरू झालं. मग ती गावर नाही आली, कारण काका आम्हाला नको हवं होतं की कोणती गोष्ट बाहेरून तुम्हाला कळेल, म्हणून सरळ मी झालो. माझं आज कॉलेज संपलंय, डिग्री भेटली. डिग्री भेटल्या मी सरळ तुमच्या घरी आलोय तिचं मागणं घालण्यासाठी. प्लीज काका प्लीज, एवढं मान्य कर. ठीक आहे, पण मला नाही माहिती तुझ्यात असं काय जे पाहून माझी मुलगी तुझ्या प्रेमात पडली. तर इथं मी तुला एक अट देतो. ती अट जर तू पूर्ण केलीस तर मी विचार करेन. काका काय अट. तुला इथे आत्ताच 3 वेगवेगळी पात्र सादर करावी लागतील, वेगवेगळ्या प्रकारे. ती जर तू करू शकलास तर मी विचार करेल. पण जर तुला हे जमलं नाही तर विसरायचं. काका मला ही शर्यत मान्य आहे, पूर्णपणे मान्य आहे.
I'm sorry, but I don't want to be an emperor. That is not my business. I don't want to rule or conquer anyone. I should like to help everyone if possible. Hindus, Muslims, Sikhs, Christian, Indian, non-Indian, black men, whites. Actually, we all want to help one another. Human beings are like love. We don't want to hate and despise one another. The way of life can be free and beautiful. But we all lost the ways. The greed has poisoned human soul, has barricaded the world with hate, has goosed us into misery and bloodshed. We have developed speed, but where shit has in. We have developed machineries, aeroplanes and phones. They have brought us closer together. But the very nature of these inventions cries out for the goodness in humans, cries out to the universal brotherhood and unity of all. Even now, my voice is reaching millions of people throughout the world. Millions of despairing men, women, children, victims of the system that makes me torture and imprison innocent people. Those who can hear me, I want to say, don't disappear. The misery that is now upon us with the passing of a greed and bitterness of men, those who hear the way of human progress. Don't disappear. Citizens, don't give yourself to these politicians, men with machine minds and machine hearts. Don't give yourself to men who drills you, diets you, who enslaves your life, who regiments your life, who treat you like a cattle. Don't give yourself to these machine men. You are not a machine. You are not a cattle. You are human. You have love, humanity for your heart. You don't hate. Only the overload hate. The overload and unnatural hate. Citizens, by the promise of all these things, several political parties have rise to the power, but they lie. They don't fulfill that promise. In the 17th chapter of St. Luke, it is written that the kingdom of God is within men, not in one man, not in group of men, but all men. In you, the people have power. Power to create machines, power to create happiness, power to create a world, a decent world that will give men a chance to work, that will give old age a security and youth a future. Citizens, don't fight. Don't fight for greed. Don't fight on the religious barriers. These people will divide you and rule on ourselves, because dictators free themselves and regiments of life. As long as men die, the liberty will not perish, and so long as men die. Citizens, in the name of democracy, let us all unite. काका हे पहिलं झालं, आता दुसरं. चित्र माती 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 आणि त्यावर रांगोळी. पहिले असं होतं चित्र, मग तिथं डांबर आलं आणि तिथून सुरू झाला हा सगळा हव्यास जास्तीचा. अंगण वावर पुरे ना, मग नोकरी धंदे सुरू झाले. सुरू झाले नोकरी धंदे, नफा पुरेना, नोकरीत नफा पुरेना, म्हणून मग चिरीमिरी, खोटे चाडे, जिथं काम करायचं तिथंच पैसा खायचा, लूटमाऱ्या करायच्या. असंच आयुष्य चालत गेलं पुढे. अगोदर मस्त चित्र काढायचो, कविता लिहायचो, छान जगायचो, पण हे शेवाळ वाढत गेलं. कमळ मरून गेलं, मरून गेलं पूर्ण कमळ. असं नव्हतं, असं मी पहिले खरंच नव्हतो. तुम्हाला तर मी असा वेगळा वेगळा वाटत असेल, पण असा मी कधीच नव्हतो, कधीच नव्हतो. हे एका वेळी सुरू झालंय माहितीये का? या हव्यासापोटी एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, एका इच्छेसाठी लग्न करा, मग ती इच्छा दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला, मग स्थायी व्हा, जीवन जगा, अख्खं एकीकडून जगा आणि एकदा शेवटीचे मरा. मग हा एकीकडून एकीकडे प्रवास जर एकट्यानेच जगायचा आहे, तर मधातला प्रवास मनासारखा नको का? सरळ रेषेसारखा नको का? अरे जर सगळ्यांनी ठरवलंय नियम करायचे आणि नियम पाळायचे, तर तोडायची घाई काय सगळ्यांना? का तोडायचे नियम लवकर?
नियम करा, नियम करा तोडा. आणि जर असंच ठरवायचं असेल तर ठरवा ना सगळ्यांनी. मी एकट्याने लाज का सोडायची? सगळ्यांनी लाज सोडू. कशाला माझ्यावरच एकट्यावर ओझ? सगळ्यांनी लाजा सोडूया आणि म्हणूया की मारू आणि मरूया. जर नसेल म्हणायचं जगा आणि जगू द्या तर म्हणा ना मारू आणि मारूया. आणि मारू एकामेकाला आणि सांगू त्या विधात्याला नाही आवडला तुझा हा खेळ, नाही आवडला आम्हाला. डिअर गॉड, माय आय सेल्फ अविनाश सत्यभामा रवींद्र हेगडे, आय एम डिक्लेअरिंग टुडे दॅट ड्यू टू माय ओन फिलॉसॉफीज I am not eligible to live on this planet. So please God, take away all my duties and I don't expect any kind of payment from you. And even I am ready to give all the dues to you. But please God, take away my all services and relieve my soul from my body. Thank you. Yours faithful. काका, कसं वाटलं? चबरा नको बोलो, तिसरा कर. 2 झाले. चबरा नाही बोलायचं माझ्या बोल. तिसरा एक कर लवकर. ठीक आहे काका. सॉरी कौन कमबख्त जीने के लिए? हम तो पीते हैं ताकि यहाँ आ सके, तुम्हें देख सके, प्यारों को भुला सके. पर चंद्रमुखी है कि प्यारों की याद है जो मुझे जीने भी नहीं देती. मैं नहीं पीना चाहती. कितना इतरा रहा है नकली कमल पे मारदा मार गिर गया. मत छू मुझे. नफरत करता हूं मैं तुमसे, नफरत करता हूं. मैं नफरत करता हूं तुमसे. नहीं देख सकता औरत का ये रूप, नहीं देख सकता तुम्हारा चेहरा. दूर हो जाओ. तुम और पारो एक जैसी हो. मैं नहीं था. मैं नहीं पीना चाहता. अब मैं यहाँ कहीं भी नहीं आऊंगा. कभी नहीं आऊंगा. जब भी पारो की याद आएगी मैं आऊंगा. क्यों? क्योंकि रोज बैठते इस दिल में अदालत. मिलॉर्ड. काका, कसा वाटला? मी काय म्हणतोय, आपण लग्नाची तारीख फिक्स करून घेऊया. खरंच काका, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. सगळ्यात. याला मी खुळा वाटलोय. याचा हा टाइमपास बघून माझी पोरगी शामराव. दिवी, तुम्ही बघितलं का? मागे आहे का? मागे. माझी बायको कुठे गेली? मी चाललोय तिला शोधायला.